नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण तुमच्यासाठी आज दशांश अपूर्णांकांचा गुणाकार व भागाकार घेऊन आलेलो आहोत। तर पहा मुलांनो, आपल्या समोर एक उदाहरण आहे 0.0005 गुणिले 0.03 गुणिले x बरोबर 0.015। तर x ची किंमत किती असेल? तर मुलांनो पहा, अशा प्रकारचं उदाहरण सोडवताना काय करायचं, अगोदर तुम्हाला ज्या संख्या दिसत आहेत त्यांचा गुणाकार करून घ्या। 5 गुणिले 3 5 त्रिक 15 येते मुलांनो। ओके, त्यानंतर मग त्या दशांश चिन्ह पहा किती घरावर आहे। इथं 2 घरावर दशांश चिन्ह आहे आणि इथं 4 घरावर दशांश चिन्ह आहे। गुणाकारामध्ये दशांश चिन्हांची बेरीज केली जाते, म्हणजे हे 2 घरावरचे दशांश चिन्ह आणि हे 4 घरावरचे दशांश चिन्ह, 4 आणि 2 किती झाले 6, म्हणजे आलेल्या उत्तराला 6 घरावर दशांश चिन्ह द्या उजवीकडून डावीकडे। ऑलरेडी आपल्याकडे 2 घरं आहेत, मग बाकीचे जे 4 घरं आहेत ते आपल्याला शून्याचे मांडायचे, म्हणजे 2 नंतर मग तिसरं घर, चौथं घर, पाचवं घर, 6वं घर आणि त्यानंतर दशांश चिन्ह द्या आणि अलीकडे काय लिहायचं आपल्याला, एक शून्य लिहायचं आहे। त्याला गुणिले आपल्याला किती सांगितलं होतं, x, आणि बरोबर पलीकडच्या साईडला त्याचं उत्तर आहे 0.015। ओके, तर मुलांनो आता काय करायचं, आपल्याला x ची किंमत काढायची आहे, ते एका बाजूला ठेवा, म्हणजे हा जो नंबर आहे हा x ला इथं गुणिले आहे, तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होईल, भागिले होईल। ऑलरेडी पलीकडे आहे 0.015 आणि त्याला भागिले किती होईल मुलांनो, 0.00015, म्हणजे 0 पॉईंट नंतर 4 शून्य आणि 15 आहेत। ठीक आहे, तर मुलांनो आपण याचा भागाकाराची ट्रिक पाहिलेली आहे। तर अगोदर काय करायचं, ज्या तुम्हाला संख्या दिसतात त्यांना भाग देऊन घ्या, म्हणजे पहा 15 एक 15 आणि 15 एक 15, म्हणजे आपलं येणारं उत्तर 1 मध्ये आहे हे आपल्याला माहिती झालंय। त्यानंतर काय करायचं, पॉइंट नंतरचे वरचे अंशस्थानी दशांश चिन्हाचे घर पहा आणि छेदस्थानी किती घरानंतर पॉइंट आहे ते पहा। मुलांनो वरती 3 घरानंतर दशांश चिन्ह आहे आणि छेदस्थानी 1 2 3 4 5 आणि 6 घरावर दशांश चिन्ह आहे। मग आपण नियम तुम्हाला असा सांगितला होता, तर छेदस्थानी दशांश चिन्ह जास्त घरावर असेल तर आलेल्या उत्तराला तेवढे शून्य द्यावे लागतात। तर मग वरती 3 घरं आणि खाली 6 घरं, म्हणजे 3 घरांचा फरक आहे, म्हणजे आलेल्या उत्तरावर आपल्याला किती शून्य द्यावे लागतील, 3 शून्य द्यावे लागतील। म्हणजे अशा प्रकारे x ची किंमत किती आलेली आहे, 1000।